बरं बाई, मी काय म्हणतो, आज तर दुपारचं चाललं जा तू, 4-5 वाजता. काऊन रे? तू तर सकाळ सकाळून चालला होता ना. म्या म्हणलं कसं आता संध्याकाळचं गेलं की मग सकाळचा कोण माझ्या कामाचा बी वेळ लागते. मग सकाळचा कोण मी ओतून गेलो की मग घरी गेले की ते उद्याचा दिवस मला तसाच चालला जाईल ना. सकाळून पासून कसं मग कामाला लागून जातो मी माया. आता 2-3 गावातले कामं बी गेलायत ना. तर म्हणलं आता कसं झालं सगळं, भेटी झाल्या गोटी झाल्या. आता राहिलो ना बाबा 2 दिवस झाले ना. हो, तिसरा दिवस निघाला ना आजचा. तर मग मला काय म्हणणं आहे, आता पोंगी बिंगी बी झाले तर तयार, पाकिटं भरले की ते पण ते मला घेऊन जातो ना की मला गावात येऊन देईन मी, पाहिजे दुकानवाले संग बोलतो पहिले. आणि ते बरोबर करतो मम्मीचं पण ते. आणि सकाळी मग कामाला लागतो, कसं म्हणणं आहे मला, बाकी काही नाही. हो का रे? अन का रे मनोहर? बाय, आता मी लेकराले कपडे घेतले आणि त्या बहिणीला आणली साडी. तुले एखादा टी शर्ट घेशील का? 200 रुपये आहेत माझ्याजवळ, मी देतो तुझ्याजवळ. हा, तिकडेच घेऊन घे तुला. एखादा टी शर्ट घेजो, नाही तर शर्ट घेजो. आता शर्ट काय 200 रुपये साजरे येईन, ते टी शर्ट येतात साजरे 200-200 रुपये. तर म्हटलं एखादा घेऊन घेजो. तुला घेतलेच नाहीत का रे कपडे? आता माझ्या मनात आलं कसं, आता सब नेले झाले कपडे घेतले. आता बाईली साडी घेतली, वहिनीली घेतली, लागेल राहिले कपडे झाले साजरे. म्हटलं पाय मा भाऊच राहिला. आता लहान सहान भाऊ आहे, तुले बी एखादा ड्रेस घ्यायला पाहिजे होता पण माझ्या आता काही मला वाटते घेणं काही होत नाही. कारण कसं जाऊ दे आता. तर मग मी काय करतो, तुला 200 रुपये देऊन देतो. जाता जाता आपल्या मूर्तीचा पुरातूनच घेऊन घेजो एखादा शर्ट. साजरे भेटते ना मूर्तीचा पुरा, ती मस्त कपडे भेटतात ना. टी शर्ट घेजोय का? काय बाई काही बोलतं काय, का मी काय लहान लेकरू आहो का? काही लावते मला, काय कपडे घ्यायला लागतात. ते लेकर येईल दिलेस तर तुला म्हणा, मी काही गरज नाही. कधी बाई हे का आहे, काही नाही काही नाही. आणि हे बाय, मी ते 5,000 दिले त्याची तू पिंकीला सायकल घेजो बरं नक्की. नाही तर असं नको करू की राहिली राहिली. आता तिलाच घेऊन जात होतो ना आपण, पाय बरं 2 दिवसात ते पोंगेत ते पाकिट बांधणं त्याच्यातच गेला सारा वखत. का लेकराले कपडे घ्यायला गेलो, त्याला तू म्हटलं ना मी बापूला, तर बापू नाही नाही ती असं काही होणार नाही, काही होणार नाही केलं. तर काय करतो तू, घेत नाहीस का सायकल? दुसरे काही घेतं काय म्हणजे, तुला काही दुसरं पाहिजे काय घ्यायचं, त्या पैशात तू दुसरं घे काही, मला तसं काही म्हणणं नाही. मी म्हणलं कसं, आता लेकरा बाकरा राहत असताना सायकल, आता तिला बी एक सायकल घेजो. नाही रे बाबू, मला काही त्या पैशाचं दुसरं दुसरं काही नाही घ्या लागत. हाय सबंध कामापुरतं तिथे सायकलच घेईन ना मी. हा, आता त्या आणली फारच चांगलं झालं असतं माझ्या हातानंच. पण काय आता योगच नाही आला रे. मीच तर म्हणू की यानंच आणली पाहिजे, यानंच आणली पाहिजे. कसं साजरं दिसते, मामानंच आणली. तुम आपल्यातली दोघांतली गोष्ट जशी. आता तू किती काही पैसे देशील तर ते पैसा दिसते का रे बाबू? सकाळी असं म्हणलं जाते की अच्छेच असतील, असंच होते ना बाबा. पण माझा सासरा बी तसा नाही म्हणा. त्यातली गोष्ट मी तुला सांगून राहिली. मग आणू का मी? तसं म्हणशील तसं काही नाही, मी आता जातो, मला काय हो जातो ना की सायकल घेऊन येतो. हा, तू सांग ना मग त्याला मागं पुढे होतो, त्या स्पष्ट म्हटलं नाही. मग मला काय वाटलं की तू काही दुसरीच वस्तू घेतं का एखादी घरात, म्हणून मी चुप बसलो. म्हटलं पिंकीच्या पुढे जास्त म्हणा, मग त्यातून नाराज होईल. मी म्हणत होतो की सायकल घे आणि तू म्हणत होती की नाही डमको घेऊ, तर तिला अजून खराब वाटत होतं. म्हणून या काही जास्त गोष्ट केली, काढली नाही. आणू का मग सायकल? आता तुम्ही जाऊन काय 1 घंट्यात जाऊन सायकल येते. मला बी खरं सांग का, तसंच म्हणणं आहे. पण माझा आता तू तर म्हणता जातोय लागे. आता मी तेच म्हणत होती तुला की तूच जाईन तर हाताने घेऊन ये, साजरं दिसते. तुला नाही समजत ते. पण आता तू म्हणता संध्याकाळी जातोय ना. आता सांग, आता तू याच्यात जाशील तर काही येशील त्या दुकानातून, सायकलच्या दुकानातून जाणं येणं का नाही, तोंडाची गोष्ट आहे काय? आता कसं महिना नदी गेलाय तर साजरं दिसते की मामानंच आणली, तूच गेला आणि त्याच आणली असं. आणि ते पैसा दिसत नाही ना, किती काही दिला तर. आता 5,000 दिले, पण ते कसे राहतात ते दिसत नाही ना. असंच ते चिठ्ठी पावती. ते नाही समजत तुले. आमच्या बायाचं वल्ल लायते ते बापा. मग माझ्या भावाने दिली, नाव नाही लागणार का? मग मोठेपणात राहणारच आहे मला त्याचा. माझ्या भावानं 5,000ची सायकल घेऊन गेली म्हणून माझ्या पोरीले. तू कोईपासून या मोठेपणाच्या गोष्ट भानगडीत पडली व बाई. हे माझ्या ध्यानातच नाही आलं. मग त्यामध्ये काल कोण नाही म्हणलं व. काल होतं झालं असतं सबं. बरं जाऊ दे, मी जाईन सकाळी सकाळूनच. मग आज आणतो, मग मी संध्याकाळी सायकल पिंकीला घेऊनच जातो, तिलाच घेऊन जातो ना. आणि तिच्या पसंतीनंच आणतो. मग असं होतं, स्पष्ट कोण नाही म्हटलं मले. तूही बल्ली मनातल्या मनातच ठेवत राहतो गोष्टी. हे काय नासुकली गोष्ट, मला काय पैसे देणं काय सायकल आणून देणं काय एकच आहे. आणि हे पाय, मी असं म्हणेन की राहू दे रे, खायला आणतो आणि जाऊ दे रे. तर तू असं म्हणतो नाही नाही बाई मी घेऊन येतो. नाही तर कसं आहे, म्हणशील आता तर म्हणलं बाई ते आण, आता म्हणतं की राहिलं. असं नको म्हणू, तुला तर सबंध शिकवाच लागते. मी असं म्हणेन तुले त्याची देखता की राहू देणार रे बाबू, आता दिले ना पैसे, घेऊ आम्ही मागं पुढे. तर तू असं म्हणजो की नाही नाही मी हा ना, मी आणूनच देतो, पिंकीच्या पसंतीनं आणतो असं म्हणजो. काय मी म्हणलं असं म्हणू नको, नाही तर म्हणशील बाईनच म्हणलं. बर बाबा, मी चालून देतो ते सायकल एकदाची. मग चिठ्ठी पावती सबन शिक्का भेटीन ना तुले. माझ्या भावानं सायकल दिली असं म्हणाले.
बरं बरं. मग मी जातो 6 वाजता जातो. आता उन्हाचं काही जात नाही. 6 वाजता जातो, पिंकीला नेतो. म्हणजे कसं तिच्या पसंतीनं घेतल्या जाते. अन तिकडून येताना पण का बाई पिंकीला सायकल पकडल्या जाईल मग गाडीवर. सायकल पकडून ते गाडीवर बशीन आणि चालवत आणणं तर काही बरोबर नाही. रोडनं वाहनं किती चालतात. मग असं करतो ना, तिच्या बाबाला घेऊन जातो ना, हे की नाही. मग असं करतो, बापू मी लागे पिंकी, आम्ही 3 जण जातो आणि घेऊन येतो संध्याकाळी सायकल. ठीक, मजा आहे ना, आता खुश झाली ना. हा तू बी म्हणलाय माई फिरकी घेते मला म्हणते खुश झाली ना. मग आता मी खुश नाही तर काय तर. अरे तर पैसे दिले होते पण त्याला नाव नाही राहत ना. आता सायकल कशी दिसते ढगधग डोळ्यानं असं असते रे. तुला नाही समजत. सरबत पेतो काय आ? लिंब आणले ना, शांतपणे लिंब दिले त्याच्या मळ्यातले, मग सरबत करतो मी सब नेले, तू बी पे. आई समजत नाही या पोराले तर. खुश असली, हसती असली की किती मस्त वाटते. खुश आहे तर माझी बहीण, खरंच मजा चांगला आहे. असंच पाहिजे. असंच ठेव बाप्पा देवा, तिला असंच हसतं खेळतं ठेव. लय सोसलं मा बहीण बरं, लय सोसलं. लहानपणी आमच्या गरीबीच होती. लहानपण गरीबीतच गेलं आमचं दोघंही बहीण भावाचं. निघून तिकून लग्न झालं, असं वाटलं तिला सासरी तरी सुख भेटीन. तर हा बॉसा लय दांगडो केला या भावानं पहिले. आता सुधारला, तो चांगला आहे बाबा, सुधारला तिच्या नशिबानं. आता सबंध तर चांगलं दिसून तर राहिलं बा, मस्त चालू आहे. आता मी बी हाव ना, आधी 3-4 दिवस झाले मस्त चालू आहे. लस खुश, मला तर लय हरी घेऊन राहिला. खरं सांगू काय, जा नाही वाटून राहिलं. असं वाटते अजून एखादा दिवस राहा का बाईच्या घरी. पण ती साजरी बी दिसत नाही ना. 3 दिवस झाले ना बाबा तिचा गावात लोक म्हणत असतील सकाळचा पाहुणा. मग आता असं काय कोणतं चाललंच जातो. पण माझी बहीण खुश आहे की नाही, मला लय हरी घेऊन राहिला. आणि तुम्ही बी स्वप्ने जण लय आधार देऊन राहिले, लय सपोर्ट करून राहिले त्याइले. तसाच सपोर्ट असू द्या. याचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील, माझ्या बहीणचे व्हिडिओ, पिंकीचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लय मोठे लाईक करतच जा. आणि तुमच्या दोस्ता मित्र येईल लय शेअर करा. चॅनलला तर पण हक्कानं सबस्क्राईब करावंच लागते. ते का सांगा लागते. सबस्क्राईब तर केलंच असेल ना, नशीन केलं तर पटकन करून टाका. का मम्मी ना गाईला दलगरात नाहीच पाठवत का? घरीच सारतं का तिला सारा टाकता का? नाही हो बाई, दलगरातच असते ते. आज काय झालं काय सांगा, नेलं नाही त्यानं. मला वाटलं यात भुलला का काय सांगा. नाही तर येते सोडते लगीन घेऊन जाते दलगरावाला. हो आज नेलं नाही काय सांगा काय झालं. मामाजीला माहित असेल, सांगितलं असेल त्यांना काही तर. अहो आई, ते दलगरावाला का आबाजी सांगेल ते सकून तू घरात होती. ते त्याच्या पोरीच्या गावाला गेले का कुठेतरी गेले बा ते, तर त्यांनी सांगितलं होतं आज दलगार सुटणार नाही. हा का पाय, मला माहित नाही बाई. सांग तू मला सांगायला आलता म्हणते. दूध गीत काढू देते ना मग साजरी, तशी गरीब आहे, तिचं खानवडच गरीब आहे. आता मा गरीबनीच्या 2 कारवड आहेत ना. हो मस्त. आता एक जणते मी म्हणतो 7 महिन्यात जणते. मस्त आहेत, गरीब आहे, काही लाता नाहीत मारत, काही नाही मस्त आहे. हा ना, हे बी गरीब आहे बाई. कोणाला बी दूध काढू देते, काही मामाची काढतात, काही ते काढतात. काही असं हे नाही, काही पकडा लागत नाही, काही काडी घेऊन उभं राहा लागत नाही, काही नाही. कधी असतं बाई तू, पाय मी तुला घरात शोधून राहिलो. काय नाही भाऊ मनोहर, काही पाहिजे होतं का तुला मग? नाही मला काही नव्हतं पाहिजे. मी तुला सांगायला आलतो की संध्याकाळचं जाईन मग मी पिंकीला घेऊन. सायकल देतो तिला घेऊन, तिचा वाढदिवस होता ना. वाढदिवसाला मग मामाच्या इकडून सायकल पिंकीले. तर म्हणलं मग 7 वाजता जाईन मी पिंकीला घेऊन. तर बापू कुठे? मग बापूले म्हणे चला सांग कसं धरायले गाडीवर. मग पिंकीला धरल्या जाणार नाही सायकलने, तर धरून कशी बशीन ते. तर मग बापूला घेऊन जाईन, तेच सांगायला आलतो मी तुले. काय रे बाबू, राहू दे ना. आता दिले ना 5,000 जवळच्या हातात, मग राहू दे ना. घेऊ आम्ही मागं पुढे सायकल. नाही माया हातानंच आणतो ना. माई पसंत, पिंकीची पसंत. का पिंके आपल्या दोघांच्या चॉईसनं घेतो की नाही सायकल. हाव मामा हाव. आई जाऊ दे ना, मामा संगत जातो रवी सायकल घ्यायले. मला सायकल भेटू राहिली नाही. मला सायकल, मी सायकल घेऊन मस्त गावातून एक चक्कर मारेन. टिंग टिंग मी केस नेले बी बसवीन ना माझ्या सायकलवर. तुला शानपट्ट्या करते त्याच्या जो सायकल आहे ना. आता मी बी त्याला सांगतो मला बी सायकल भेटू राहिली, मामा घेऊन देऊन राहिला. पण मी तर म्हणून राहिली मामाले की राहू दे, मग देतील बाबा घेऊन. आता मामाला दिले ना पैसे. काय माझी बहीण ऍक्टिंग करते. प्रत्येक कामात लोकांची माझी बहीण हुशार आहे. काय ऍक्टिंग करून राहिली. जाऊ दे ना मम्मी ना. आता तू मनोहर बी म्हणते घेऊन देतो तर घेऊ दे ना. मग पैसे दे ना, काय सायकल घेऊन दे ना. काय एक होस आहे बरं ना, त्याचेच पैसे त्याच्या हाताने ते सायकल घेऊन देतील ना. हो ना, पान तर नंदाच लावून राहिला मी. त्याला म्हणलं ना मी राहू दे, काही गरज नाही. पण त्या दिवशीच लागे, वाढदिवसाच्या दिवशीच लागे पिंकीच्या बाबाच्या देखताच लागे त्यांना 5,000 लागे दिले. आणि म्हणे सायकल घेऊन येतो. पण मॅम म्हणलं राहू दे, आणू आम्ही. पण तो त्याला वाटत असेल आपण जाऊन बाई घेणार नाही, म्हणून तू म्हणते की मीच देतो माझ्या हाताने घेऊन. बरं बाई, मग मी 6 वाजता जाईन का. बापू आले की ते सांगतो. नाही तर घरात आहे का बापू, मला दिसले नाहीत घरात. कुठे गेले का बाहेर. नाही रे बाबू, ते बाहेर जायला तर आले की सांगतो ना. येतात ते 5 वाजे लोक येतो म्हणत. आता येते, आली असतील कदाचित, काही सांगता नाही येत. आपण इकडे जाऊ
तर जा ना 6 वाजता. हो जाय त्याला बी नाही सांग सायकल पकडायले. जा चहा ठेवतो मी तुला. जा हो ना माय त्या दिवशी पिंकीच्या वाढदिवसाला आम्ही नाही येऊ शकलो. मग मी म्हणतो बी ना तू माय इकडचं घे ना पिंकीला. काही का पिंके काय पाहिजे तुले? डरेस गिरेस घेतो का? ओ बाई काही बोलता का माय? आता डरेस आणि गिरेस काय घ्यायला लागते? ही एवढी मोठी गाय दिली ना. हे गाय एवढी गायसारखं अजून कोणतं गिफ्ट राहिलं बाबा द्यायचं? पिंकीचं किती सुख झालं दुधाचं. मग दूध दही ताक सबन तिला घरचं भेटून राहिलं ना. काही नाही डरेस गिरेस पाहिजे. हे एवढं मोठं गाय दिली बाबा. तेच तर किती मोठी झाली. नाही व ते गायचं काय गाय दिली मी तसं काही नाही. पण मग वाढदिवस होता तिचा तुम्ही एखादा फराक गिरा का नाही. आता नाहीतरी तिचा मामा चाललास ना सायकल आणायले तर मग तेच सांगतो की घेऊन ये जा माझ्या घरचा एक फराक. आणि पिंकी हायच बापाले. काही नाही बाई काही नाही घ्यायला लागत तिले डरेस गिरेस काही. मग ने जा तिले तुमच्या घरी दिवाळीच्या वक्तीने जा आणि ठेव जा 8-15 रोज आणि त्यावेळेस घ्या जा मग तिले डरेस. आता हे एवढी मोठी गाय दिली आणि काल लागे एवढं दाई आणल्या तुम्ही. हरभऱ्याची डाळ आणली तुरीची डाळ आणली मुगाची डाळ आणि खायला आणल्या बाई एवढ्या. त्या सुना म्हणतींच काय की बाई बापाच्या घरीच नेते असं नाही झालं पाहिजे. माय कोणाचं बोल नाही आलं पाहिजे आपल्या. काही बोलतं का बा तेच काय करायला लागते? माय हाताने केल्या दाई जात्यावर केल्या म्हणलं आणि तेच काय किंदी नाही. आणि गाय का आहे? गाय म्हणजे हे आहे का? गाय तर माय ननदली दिली. माय ननदली दिली लागे. माझ्या सुनीच्या भाऊ आला त्याला मी म्हणलं अहो याचीच वासरी होती तर हिची वासरी म्हणलं. त्याला म्हणलं नेरे बाबू आणि वागो लहानाची मोठी कर साजरी गाय होती. अहो चांगल्या खानोड्यातली गाय आहे ना आपल्या पायाने देखणीतली. नाही म्हणे बाई तिचा भाऊ म्हणे आमच्या घरी करणार कोण नाही. आणि मम्मी म्हणे शेण कोण काढीन आणि मम्मीची कोणी दूध काढायला नाही. मी म्हटलं राहू दे बाबा काय नाही जबरदस्ती. पण मी तिच्या भावाला मी म्हणलं होतं तिच्या देखताच म्हणलं होतं त्या लाईनीच्या भावाले. पण ये ना सांगलं होतं मला की बाईच्या ननदली बी दिली एक गाय म्हणून. आता हे डरेस गिरेसचं काही तुम्ही डोक्यात आणू नका ते फालतूचं. आणि काही नाही घ्यायला का डरेस गिरेस झाला तर वाढदिवस त्याला म्हणून मी की राहू दे रे पण त्याच दिवशी दिले ते पैसे. आणि आता म्हणे की मी सायकलच घेऊन देतो बाई म्हणून मी म्हणलं की दे बाबा घेऊन. आई मी पटेल सांगून तुम्ही सायकल आणायला चालली म्हणून. पहिले आबाजीला सांगतो ना. आबाजी मी सायकल आणायला चालली माझ्या मामा संग. काय म्हणलं? सायकल आणायला चालली मी. बरं जाय. आता मी पहिले किसण्याच्या घरी जाऊन सांगतो किसण्याले की मी सायकल आणायला चालली. लागे मग जातो रिंकीच्या घरी. रिंकीला बी सांगतो आणि बबड्याला बी सांगतो की मी सायकल आणायला चालली. किसण्याले तर मी अशी चिडवतो आता थांब ना भले शानपट्ट्या करत जात जाय. त्याची सायकल न दाखवत जात जाय. आता मला बी जड सायकल आहे.